जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे आपल्या गावाकडे मुंबईवरून, कारण की आता दिवाळीचं लागले तर सुट्ट्या म्हणून बहिणीला आणून सोडले इथं. दिवजूसोबत थोडं खेळून त्याला आता केलं आहे बाय. तो पण मला बाय करून आता डायरेक्ट आलो आपण बसमध्ये. बसमध्ये आल्याच्या नंतर आपण आलो निवांत इथं स्टेशनला, पनवेलच्या बस स्टॉपवरती. इथं मला खूप होती होती गरमी म्हणून म्हटलं एकदा घेऊन लिंबू सरबत, काकांचं लिंबू सरबत पिऊन आलो आपण रिक्षामध्ये. रिक्षामधून डायरेक्ट आपण स्टेशनच्या ट्रेनमधून लोणावळ्या घाटाचा व्ह्यू बघितला. खंडाळ्याला पण आलो आहे, लोणावळ्याला पण आलो आहे आपण. आणि तिथून डायरेक्ट आपण लातूरला आल्याच्या नंतर खूप लागली ती भूक. म्हणलं काय आता पण भूक लागली तर इथं काय खिचडीशिवाय ऑप्शन नव्हतं. मग मी त्यांनी खाल्ली खिचडी आणि चहा घेतला. आणि इथं आपल्या गाडीचं इंजन जे आहे ते होत होतं रिवर्स, म्हणजे चेंज होत होतं, कारण की गाडी युटर्न जाणार होती. बघा तुम्ही, लागलं इंजन आता मागचं पुढचं मागं. आणि इथं आलो आपण परळीला आल्याच्या नंतर पण तेच होते. इथं पण इंजन होते चेंज. इथं पण गेला अर्धा तास मोकार टाईमपास इथं पण झाला. काका सकाळी कुठं निघले ते काय माहिती, सकाळच्या 3-4 वाजता रनिंग करत. आणि इथं आतमध्ये बघितलं तर काय ड्रायव्हर काका काहीतरी निवांत त्यांचं काम करत होते. काय करत होते काय माहिती, ते पण खूप बिझी असतात हे लोक. आणि इथं आपण बघितलं आहे. आणि आता आपण आलो डायरेक्ट परभणीला भाऊ पाय ठेवला जागा नव्हती. स्टेशनला खूप गर्दी. सगळे लोक मला वाटतं बाहेरगावचे आज परभणीला चालू होते दिवाळीनिमित्त. जगात जर्मनी आणि भारतात परभणी आपली. परभणीला आल्याच्या नंतर जरा असं म्हणजे सुख शांती वाटते की बाबा आपल्या एरियात आलो आहे. आणि बघा तुम्ही, परभणीच्या स्टेशनचं चालू होतं काम, म्हणजे नवीन स्ट्रक्चर. आणि आपण आता बसमधून निघलो. आता आपले हिंगोलीला आल्याच्या नंतर वाटेमध्ये औंढा नागनाथचे झाले दर्शन, जे की 12 ज्योतिर्लिंगापैकी 8 नंबरचे ज्योतिर्लिंग आहे. आणि हिंगोलीला आल्यावरती आपला भाऊ आपल्याला घ्यायला. भावाने घेतली होती गाडी म्हणून काय आता जलसाच झाला आहे. तर इथं आपला ब्लॉग संपवतो. आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नवीन ब्लॉग.